एक तर आता मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणावर ठाम आहेत आणि त्यांच्या एकूण 8 मागण्या आहेत. 8 मागण्यांच्या संदर्भात त्यांच्याशी सरकार काय चर्चा करते ते बघावं लागेल. आपण त्याच मुद्द्यावर त्यांच्याशी परत बोलणार आहोत. आत्ता या घडीला जी पहिली मागणी आहे 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या असं तुमचं म्हणणं आहे. सरकारचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी द्यायच्या नाही, मराठीचं कल्याण होईल. 3 कोटी मराठा आरक्षणात जातो आणि मराठे घेणार आहेत. हा, तुमचा बापाकडून घेतो कसं काय देत नाही तुम्ही? माझा प्रश्न असा आहे की एकूण 58 लाख नोंदी आहेत. प्रमाणपत्र कसं देणार ते तुम्हाला सांगा, तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगावं असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं सरकार या मुद्द्यावर काय म्हणतं? तसं नाही देत. हां. 58 लाख नोंदी या शिंदे समितीने शोधल्या. बरं, हां, तुमचा प्रश्न आहे तो गॅजेट बद्दल बोललेलो आहे मी त्यांना, बरं, हैदराबादच्या. हां, 58 लाख नोंदी तुम्ही सापडल्यात, 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. बरं. गॅजेट जे तुम्ही काढलं हैदराबादचं हं, हं, ते तुम्ही प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र दिलं, व्हॅलिडिटी कशी देणार ते सांगा हं, हं. तुम्ही. आता तसं नाही. तुम्ही आता सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा जी आर काढणार आहेत. मला पक्की माहिती मिळाली. म्हणजे मी सामला चॅनलला आता पहिल्यांदाच सांगतोय की ते आता तातडीनं सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा जी आर काढायला लागले. जवळपास त्याच्यात 30-35 लाख मराठा आरक्षणात जाईल जवळपास. मी आता पहिल्यासारखं नाही करणार. जे आर काढल्यावर या क्षणाला महाराष्ट्राच्या समोर ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल की सातारा आणि कोल्हापूर गॅजेट टियर सरकार काढणार आहे असं आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या मागण्या होत्या सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे गॅजेटचा. मग हे तिन्ही काढतायत, चारी काढतायत काय? त्यांचं म्हणणं आहे हे 2 लगेच काढतो आणि त्याचा अहवाल मागून घेऊन 8-15 दिवसात तो पण काढतो. तर आंदोलन सुरूच राहणार आहे. पण जीव जी आर काढला जाईल सातारा संस्थांचा आणि कोल्हापूरचा आत्ताचा, मला वाटतं औंध घ्यायलेत त्यात, फक्त औंध पण घ्यायलेत. हा, औंध बी घ्यायलेत त्याच्यामध्ये. मी आता तो आधी महाराष्ट्राला देणार. जे आर घेतलं उपोषण नाही सोडणार. आता ते धंदे बंद. पण तो जी आर तुम्ही नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये घेतला होता, त्या जी आरचा फायदा झाला नाही असे अनेक जण म्हणतायत, अभ्यासक सांगतायत. मग हा जी आर फायदेशीर ठरणार आहे? काही अभ्यासक म्हणजे कीडच लागलेले आहे मराठ्याला मोठं न होऊन देण्यासाठी. त्यांनीच सांगितलं घ्या, घेतला, नंतर वाचेला. आता विचारलं मी त्या दिवशी काही सुधारणा करायची, एक बी सांगा ना. इवळायच्या सवय लागल्यात. काहींना शिंदेच्या सुपारी घेऊन इवळायची सवय लागली, काहीला फडणवीसची घेऊन लागली. पण मी जातीच्या बाजूने, जात माया बाजू नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांचा निटोबा काढतोय, सगळ्यांचा. मी आता जे आर मराठ्यांना देणार, नंतर उपोषण सोडू. जेव्हा मराठी अभ्यासक अंधारातली, दगडा खालचे, दगडाचे वरचे, कोण कोण असतील ती, काही अभ्यासकांचा जीव चालला या जातीला मिळावं म्हणून मरमर करतात. काही समन्वयक मरमर करतात मिळावं म्हणून. पण काहीचे 2-3 डगर राहतात. सगळ्याकडे टाकून देणार. जेव्हा तिकडून येणार की ओके, हा, तेव्हा उपोषण सुटणार.